मराठा आरक्षणाच्या बाबतीत मोठी बातमी समोर येत असून 23 जानेवारीपासून मराठा समाजाचे सर्वेक्षण केले जाणार आहे। महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने याबाबत माहिती दिली आहे। 23 जानेवारीपासून सुरू होणारे हे सर्वेक्षण 31 जानेवारीला संपण्याच्या सूचना देखील राज्य मागासवर्ग आयोगाच्या वतीने देण्यात आल्या आहेत। विशेष म्हणजे महसूल विभागाअंतर्गत मराठा समाजाचे संपूर्णपणे सर्वेक्षण केले जाणार आहे। 23 जानेवारीपासून मराठा समाजाचे सर्वेक्षण आदेश मागासवर्ग आयोगाच्या वतीने देण्यात आले आहेत। या संदर्भात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 20 जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालय आणि महानगरपालिका या ठिकाणी प्रशिक्षण दिले जाणार आहे। त्यानंतर वार्ड व तालुका या ठिकाणी हे अधिकारी 20 आणि 21 तारखेला प्रशिक्षण देतील। हे सर्वेक्षण 23 जानेवारीला सुरू करून 31 जानेवारीपर्यंत हे संपवण्याचे राज्य मागासवर्ग आयोगाच्या सूचना आहेत। देशात सध्या सगळीकडे राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेची प्रतीक्षा आहे। त्यात अनेक राम भक्त अयोध्येला जाण्यासाठी आतुर आहे। रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर काही दिवसात हे मंदिर सगळ्या राम भक्तांना दर्शनासाठी खुलं करण्यात येणार आहे। राम भक्तांना सहज अयोध्येत पोहोचून रामलल्लाचं दर्शन घेता यावं यासाठी रेल्वेने पुढाकार घेतलाय। राम भक्तांसाठी आता पुण्यातून 15 विशेष गाड्या सोडण्यात येणार आहे। रेल्वे प्रशासनाने 30 जानेवारीपासून पुणे ते अयोध्येसाठी 15 विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे। दर 2 दिवसांनी एक ट्रेन पुण्याहून अयोध्येसाठी निघेल। भारतीय रेल्वेने प्रभू राम भक्तांसाठी 200 विशेष ट्रेन चालवण्याची घोषणा केली आहे। अयोध्येला जाण्यासाठी भाविकांनी विशेष गाड्यांची मागणी केली होती। त्यानुसार 30 जानेवारीपासून पुणे ते अयोध्येसाठी 15 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या सर्व गाड्या स्लीपर कोच असणार आहेत। ठाकरे गटाचे आमदार साजन साळवी यांच्या निवासस्थानी एसीबी कडून झाडाझडती सुरू झाली आहे। रत्नागिरीतल्या निवासस्थानी एसीबी कडून चौकशी सुरू आहे। दरम्यान आतापर्यंत 6 वेळा राजन साळवी एसीबी चौकशीसाठी अलिबाग येथील कार्यालयात हजर राहिलेत। ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी यावेळी बोलताना सांगितलं की मी सर्व अधिकाऱ्यांचे स्वागत केलं, कारण मला हे अपेक्षित होतं। ज्या दिवशी मला एसीबी कडून पहिली नोटीस मिळाली आणि मला चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी सांगितलं, त्याच दिवशी मला माहित होतं ही मंडळी माझ्या घरापर्यंत एक दिवस नक्की पोहोचणार। त्यामुळे मी त्यांचं स्वागत केलं, तसेच त्यांना जे काही सहकार्य लागेल ते संपूर्ण सहकार्य करण्याची माझी भूमिका आहे। परभणी जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून पतीनेच आपल्या पत्नीवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे। परभणीच्या जिंतूर तालुक्यातील बोरी ग्रामीण रुग्णालयाजवळील ही घटना असून हल्ला करणारा व्यक्ती स्वतः पोलीस ठाण्यात हजर झालाय। मात्र हल्ला करण्यामागचं कारण अस्पष्ट आहे। तर पतीच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पत्नीची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे। रोहित गायकवाड असं हल्ला करणाऱ्या पतीचे नाव आहे। परभणीच्या बोरीत आज सकाळी एका पतीने आपल्या पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला केला। यावेळी अनेक वार करून तिला गंभीर जखमी केले। त्यानंतर स्वतः पोलीस ठाण्यात हजर होऊन घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला। पोलिसांनी घटनेची तात्काळ दखल घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी महिलेला रुग्णालयात दाखल केला आहे। तर हल्ला करणाऱ्या पतीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात येत आहे। स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत 2 दिवसात महाराष्ट्राने 3,10,850 कोटीचे सामंजस्य करार केले आहेत। त्याशिवाय गुरुवारी 42,825 कोटीचे करार होत आहेत। अशा रीतीने 3,53,675 कोटीचे विक्रमी सामंजस्य करार करीत असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली। या व्यतिरिक्त 1 लाख कोटीच्या गुंतवणुकीत उद्योगांनी स्वारस्य दाखवले असल्याने राज्यावर जागतिक उद्योग आणि गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे। अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभारही मानले आहेत। या करारामुळे राज्यात 2 लाख इतक्या मोठ्या संख्येने रोजगार निर्मिती होणार आहे। नमस्कार, 91 इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत। 91 इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब करा। तसेच 91 इंडिया न्यूज नेटवर्क ॲप गुगल प्ले स्टोअर वर जाऊन डाउनलोड करा। अधिक माहितीसाठी www.91indianewsnetwork.com ला भेट द्या।